बातमी आहे मनोज जरांगे संदर्भातली। मनोज जरांगेंनी महाराष्ट्राला वेडं बनवलं, आरक्षण मिळालं, मग आंदोलनाची गरज काय आहे असा प्रश्न वानखेडेंनी केलाय। जरांगेंच्या सहकारी संगीता वानखेडेंनी जरांगेंवर आरोप केलाय आणि हा प्रश्न विचारलाय। आरक्षण मिळालेलं आहे, मग आता आंदोलनाची गरज काय असा सवाल संगीता वानखेडे यांनी उपस्थित केलाय। स्वतंत्र आरक्षण मिळालं काय वावगं काय याच्यामध्ये? स्वतंत्र आरक्षण मिळालंय, कशाला कुणाच्या ताटातलं घेताय? मागणी काय होती? आरक्षण मिळावं, मिळालं ना। अडचण काय आहे मग आता? अरे हे शेंबड्या लेकरालाही कळेल, सगळं मिळून सुद्धा गोंधळ घालायचा, कारण येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये हे सगळं काहीतरी माजवण करायचंय फक्त। कारण शरद पवाराचा पक्ष संपलेला आहे आणि शरद पवारांनी हा माणूस उभा केलेला आहे, कारण हा सगळ्यांना शिव्या घालतोय, महाराष्ट्राला वेड बनवलं। जे काय तिथं दंगल घडली का घडवली, खरंच त्याचा सरकारने ना शोध लावावा। आता ही शंका निर्माण व्हायला लागली। त्या दंगली तिथं जे काय झाली, मारहाण झाली, पोलिसांकडनं लाठीचार्ज झाला, त्याच्यानंतर अखंड महाराष्ट्राने उद्रेक महाराष्ट्राचा बाहेर निघालाय। त्याबरोबर मी होते, कारण चळवळीची कार्यकर्ता मी आहे, चळवळीचा भाग मी आहे आणि तेव्हापासून मी मनोज जरांगेला त्यांच्यासोबत मी जोडल्या गेली। मनोज जरांगे कोण हे मला वाटतं मीडियाला पण माहित नसेल अगोदर। तेव्हा जरांगेंबरोबर सहकारी म्हणून काम केलेल्यांचा आता जरांगेंच्या विरोधामध्ये सूर येऊ लागलाय।